सोलापूर शहरात मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळाच्या वतीने भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी 13 एप्रिल रोजी जलाभिषेक सोहळा पार पडणार आहे। रविवारी मध्यरात्रीनंतर महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून सोमवारी सकाळी 9 वाजता 500 महिलांच्या हस्ते जलकुंभ मिरवणूक काढून पुतळ्यास जलाभिषेक केला जाणार आहे। बसवेश्वर सर्कलच्या सुशोभीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला असून माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी यासाठी 25 लाख रुपये मंजूर करून आणले होते। तसेच महापौर विनायक कोंड्याल यांनी 2026-27 च्या अंदाजपत्रकात आणखी 50 लाख रुपयांची तरतूद केल्याने सर्कलचा विकास वेगाने होणार आहे। या सहकार्याबद्दल वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे। या निधीतून सर्कलमध्ये आकर्षक कमान, संत कक्कय्या, संत हरळय्या, संत केतय्या आणि संत अक्क महादेवी यांच्या मूर्तींसह सेल्फी पॉइंट विकसित केला जाणार आहे। त्यामुळे बसवेश्वर सर्कल शहरातील एक आकर्षक ठिकाण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। या कार्यक्रमास मोठ्या संख्येने बसव भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। महात्मा बसवेश्वरांची जयंती आपण सालाबादप्रमाणे साजरी करतो, पण यंदाच्या वर्षी बसवेश्वर सर्कल येथील महात्मा बसवेश्वर सर्कलचं चौक सुशोभीकरण कामानिमित्त महात्मा बसवेश्वरांची मूर्ती शाणिया मूर्तिकाराकडे सध्या आहे। ते 12 तारखेला रात्री 12 वाजता त्या ठिकाणी बसवेश्वर सर्कलला आणण्यात येणार आहे। नवीन बांधलेल्याच्या पुस्तकावर त्याचं प्रतिष्ठापना त्या ठिकाणी आयोजित केली आहे। रात्री 12 तारखेला रात्री 12 वाजता ही प्रतिष्ठापना होऊन सकाळी 9 वाजता सोलापूर शहरातल्या बसवभक्त महिला भगिनी या ठिकाणी जलकुंभ आणि महात्मा बसवेश्वरांचे वचन साहित्य आपल्या डोक्यावर घेऊन त्या ठिकाणी येणार आहे। पहाटे 5 वाजता त्याचा धार्मिक विधी त्या ठिकाणी संपूर्ण 9 वाजता त्या ठिकाणी जलकुंभ आणलेल्या जलकुंभातून त्या ठिकाणी महापूजा आयोजित केलेली आहे। तर हे करत असताना यंदाच्या वर्षी जे काही आता महात्मा बसवेश्वर सर्कल त्या ठिकाणी सुशोभीकरण होत आहे, आतल्या बाजूला सर्कलच्या आतल्या बाजूला 16 खांब आहे। त्या ठिकाणी आपलं मध्यवर्ती महामंडळाची मागणी अशी होती की या 16 खांबांमध्ये त्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचं जे काही कल्याण मंडप होतं, त्या कल्याण मंडपामध्ये जे काही त्यांचे संत अनुयायी शिष्य होते, उदाहरणार्थ संत हरळय्या, संत कक्कय्या, त्याचबरोबर केतय्या, अक्क महादेवी असे जे त्यांच्या ह्याच्यामध्ये शरणार्थी होते, त्यांचे मूर्ती आतल्या बाजूला कोरण्यात यावे आणि बसवेश्वरांचे 2 वचनं त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी सेल्फी पॉईंट करण्यात यावं। अशा कामासाठी आपण एक 50 लाख रुपयाची मागणी माननीय महापौर यांना आपण 23 मार्चला केली होती। यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये ते मंजूर करावं, तरतूद करावं असं मागणी असताना मध्यवर्ती महामंडळाची मागणी त्यांनी मान्य केली आणि 50 लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले। म्हणजे पूर्ण जे काही आमची मागणी त्या ठिकाणी कार्यान्वित होते त्याबद्दल सोलापूर शहरातील समस्त वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने, बसवभक्तांच्या वतीने त्यांचं माननीय महापौरांचा त्या ठिकाणी सत्कारसुद्धा त्याच कार्यक्रमामध्ये आपण आयोजित केलेला आहे। तरी सोलापूर शहरातील सर्व बसवभक्तांनी त्या ठिकाणी यावं असं मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने मी विनंती